आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा विषय अजूनही पेंडिंग आहे, कुठेतरी विरोध त्याला होतोय. आता विधान परिषदेच्या देखील विरोधी पक्षनेत्याचा विषय येणार आहे. अजिबात नाही आहे. कारण प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये जोपर्यंत जाहीर होत नाही आणि खालच्या सभागृहाचं विरोधी पक्षनेते पद जाहीर झाल्यानंतर ते आम्हाला मिळाल्यानंतर मग ही पुढची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु त्या बाबतीत वरिष्ठ स्तरावरती मग काँग्रेसचे काही नेते असतील जे आता आज उद्यामध्ये येणार आहेत आणि मला वाटते पक्षप्रमुखांबरोबर त्यांची चर्चा होईल. भास्कर जाधवांना विरोध आहे असं कळतंय? अजिबात नाही. एकमतानेच तो निर्णय आम्ही सर्वांनी आदरणीय पक्षप्रमुखांना दिलं. काल पक्षप्रमुखांनी सर्व आमदारांच्या समोर तो नाव जाहीर केलं आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं. आणि तुम्ही बघितलं असेल की सर्वांनी मिळून माननीय अध्यक्षांकडे जाऊन आम्ही आमचं निवेदन देण्याचं काम, आम्ही पक्षाचा जो प्रमुखांच्या वतीने जो पत्र दिलेलं आहे ते देण्याचं काम केलेलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडून हा विषय कुठेतरी पेंडिंग ठेवण्याचा विषय समोर येतोय, कारण अनेक जे केंद्रातले रेफरन्सेस आहेत ते आता कुठेतरी वापरले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संख्याबळ ज्या पद्धतीने पाहिजे ते नाही करणं हे त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु जे प्रिसाइडिंग जे आपण बघितलेले आहेत ऑफिसरची ही भूमिका असते, पण जी प्रथा राहिली आहे असं कुठेही काही नाही आहे. हे आम्हाला त्यांच्याच कार्यालयांच्या सचिवांनी देण्याचं काम केलेलं आहे. तर रेफरन्स कोणी द्यायचं काय द्यायचं हा राजकीय. आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बुवा आम्ही किती संख्या हे बघत नाही, पण सक्षम रीतीने जर आम्हाला कारभार चालवायचा असेल तर एक सक्षम विरोधी पक्ष नेते पण पाहिजे. हे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी वारंवार बोलून दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी नाव दिलं तर आम्ही लवकर करू असं बोलले होते. तर आता आम्ही नाव दिलेलं आहे, त्यांनी ते ठरवायचं आहे. आज संजय राऊतांना एक गंभीर आरोप केलेला आहे. भाजपचे आमदार आहेत जयकुमार गोरे, तेही आलेले आहेत आणि म्हणून विधान परिषदमध्ये याही बाबतीतला प्रश्न आम्ही विचारू. अर्थात आम्ही काय व्यक्ती द्वेष ठेवून नाही आहे, कारण गोरे हे तरुण सहकारी आहेत, पहिल्यांदा मंत्री झालेले आहेत. हा वैयक्तिक स्तरावरती आरोप आहेत किंवा काय, पण याची ती माहिती सभागृहाला मिळावी ही आम्ही मागणी करणार आहोत. परंतु हे अशा पद्धतीनं अश्लील फोटो पाठवणं त्वरित कारवाई व्हायला पाहिजे. ऑब्व्हियसली म्हणजे हेच म्हणतोय मी की ही वस्तुस्थिती आहे की नाही ह्याची माहिती सरकारकडनं आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती आम्ही मागणार. जयकुमार गोरे खरं तर सभागृहात अजूनही आलेले नाही आहेत आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खरं तर त्यांचं म्हणणं हे 2016चं प्रकरण आहे, आता जाणीवपूर्वक समोर आणलं. हा, मग ते काय आहे त्याच्या मागे? मग 2016ला जर झाला असेल तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, ती त्यावेळी काय आली की नाही आली, या सर्व गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे सभागृहामध्ये. आणि विधिमंडळाचं सभागृह चालू असताना एका मंत्र्यांबद्दल जर असा आक्षेप किंवा आरोप होतो की त्याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जयकुमार गोरेंच्या बाबतीत सचिन अहिरांना भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेमध्ये हा विषय उचलला जाईल आणि या संदर्भात स्पष्टता त्यांना आणावी, सरकारनं स्पष्टता आणावी असं देखील त्यांना म्हणतात. कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.